भाई मला काहीच माहिती नाही पुढे कसं शूट होणार आहे की नाही, कारण की फोनची बॅटरी लवकर डेड होते, त्यामुळे काही सांगता येत नाही. पण देव करायला चाललो आहे तर आय थिंक सो मध्ये मध्ये थोडेफार व्हिडिओज होतील तर ते मर्ज होऊन एक ब्लॉग बनवू शकतो. बघूया काय होतं काय नाही. स्टे ट्यून पुढेपर्यंत. बघितलं मागे जरा वॉशरूमचा व्हिडिओ आलेला पण ठीक आहे, चालतं आहे, तेवढं ॲडजस्ट करून घ्या. मागच्या 2 क्लिपला एक्सपोजर कमी होतं, आता एक्सपोजर ओके, तर आता ठीक दिसेल. मित्रांनो आता जवळजवळ हिरापूरकडे आणि वारं खूप जोरात आहे आणि आता सध्या 4:30 वाजले सकाळचे बोलू शकतो आपण. तर आहे वारं डेंजर आहे. वारं कसं आहे एकदम डेंजर आहे. हे बघून घ्या टोल, नुसत्या गाड्या आणि आम्ही इकडे बसलोय. इकडे आम्ही झोपू पण शकतो. कधी ना असं ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं बोलला और एन्जॉय करणं बोला हे केलं पाहिजे. म्हणजे सिटीमध्ये या गोष्टी होत नाही, गावाकडे ओला कुठे इतर जागेवर होतात, तर बस ह्याच एन्जॉय करायच्या. बेस्ट एकदम बेस्ट टाईम. बघा चप्पल गाडीमध्ये, मी विदाऊट चप्पल आलेलो आहे आणि चालतोय, कारण की मज्जाच वेगळी भाई. आणि इकडं गाड्या येत आहे जात आहे, नुसत्या खतरनाक गाड्या येतात. पाळी BMW. अरे BMW नाही, सॉरी मर्सडीज. आणि ही आमची गाडी ट्रॅव्हल्स टवेरा केली भेट टवेरा सॉरी यार. आणि मी फर्स्ट टाइम हेअर बेल्टवरती ब्लॉग करतोय. काय माहिती तुमची रिॲक्शन काय असणार, पण जे पण आहे चांगलं असतं. ॲक्च्युली स्टॉप घेण्यामागचं कारण एकच आहे की ड्रायव्हरला लागली झोप, तर ड्रायव्हरसोबत रिस्क नको बाबा, त्यामध्ये झोपतो आता. आणि आम्ही इकडं मस्त बाहेर चिल करतोय, मस्त हवा खातोय, कारण की हवा इकडची एकदम मस्त येते. बस यार, बस एवढं चालू आहे. एन्जॉईंग लाईफ. मॉर्निंगचे वाजले 7:30 आणि अजून इकडनं 37 किलोमीटर बाकी तुळजापूरसाठी. तर लवकरच पोहोचू आणि दर्शन घेऊ. सगळ्यात पहिले फ्रेश व्हावं लागेल, हातपाय म्हणजे आंघोळ करावं लागेल. बघू आता आंघोळीला कुठे काही बंदोबस्त होतो की नाही. भाई नो आयडिया की पुढे जाऊन व्हिडिओ शूट होऊ शकतो की नाही, कारण की आजी बोलते की मध्ये फोन अलाउड नाही आहे. पण आम्ही आलेलो आहे तुळजापूरला, फ्रेश झालो, रूम घेऊन आंघोळ केली, सगळं झालं. आता बघूया पुढे होतं काय. होप्सो की रेकॉर्डिंग पुढची व्हायला पाहिजे, झाली तर बेस्ट, नाही तर मग भेटूया नंतर. इकडनंच घेऊन टाका, दर्शनमध्ये अलाउड नसणार आहे, त्यामुळे करणार नाही शूटिंग. बस मग एवढं दर्शन होतं बस. माझ्या केसांना जरा इग्नोर करा. आणि मेन गोष्ट ही की पाणी संपलेलं आहे, म्हणजे पाण्याची बॉटल सोबत घेतली नव्हती, तर त्यामुळे कंडिशन वाईट लागलेली. तर मग त्यामुळे विषय असा झाला की कंडिशन वाईट, पाणी प्यायला नव्हतं. आम्ही 2 फ्लोअरपर्यंत बिना न पाणी पिता खाली आलेलो आहे. आता बघू पुढे काय होतं. पुढे पाय टाचा फुल दुखू राहिल्या, पण दर्शन घेतोय तर हे काही नसतं, एवढंच आहे. जास्त मोटिवेशन झालं यासाठी. भेटूया नंतर, बाय बाय. अशा प्रकारे आमचं तुळजापूरला दर्शन झालं. आता मी नेक्स्ट दर्शन घ्यायला निघालोय, जे की तुम्हाला पुढे जाऊन कळेलच की आम्ही कोणत्या दर्शनाला निघालोय. सध्याची कंडिशन इतकी खराब आहे, म्हणजे ताकद नाहीच आहे जेवण करून, पण तरी पण चढायचं आहे. सो पायऱ्या आहेत पण चढायची ताकद नाही. वरून चेहरा कसा होऊन गेला, लाल डोळे पडले, चेहरा उतरून गेला, बोलायची पण ताकद नाही. ही चढणार आहे त्यामध्ये. अरे माझ्या सुद्धा हिंमत नाही जायची. मग अरे मी येते
ठीक आहे, चढूया मग. लगेच लावून पण घेतलं बघा किती एरिया. एक मिनिट असं पूर्ण असं व्ह्यू दे. असं इकडं फेस कर. आता इकडं कर. डन. मी लावलं कारण की जाऊ असंच जाऊ, काही विषय नाही. मित्रांनो मी पण घालून घेतला हा बँड. जय वेडेश्वरी माता. आता वर चाललोय. मित्रांनो इकडं अचानकमध्ये खूप जास्त भयंकर वारा वादळ सुरू झालं होतं. म्हणजे पाऊस पण नंतरून खूप वाढला. तर खूप घाण कंडिशन होती आमची. तुम्ही पुढे बघाच काय झालं काय नाही. पाऊस पाऊस बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे. पत्रे उडतात अरे पत्रे. त्या कंडिशन खतरनाक आहे म्हणजे आवाजावरनं तुम्ही अंदाज लावू शकता. पाऊस नाही, ओनली वारा वारा वारा. लोक वल्ली होते. चला काही इतकं खतरनाक पावसामध्ये फसलोय ना. म्हणजे काही अनएक्सपेक्टेड पाऊस होता. एकदम खतरनाक पाऊस होता पण फसून गेलोय. आता वेट करतोय कारण की पाऊस खूप जोरात. हे बघून थांबत पण नाही आला. वारा इतका होता की खूप जास्त झाडं पडले त्या दिवशी आणि कंडिशन खूप खराब होती. जागेवर खूप जास्त झाडं पडले होते आणि काही झाडं तर एक गाडीवर पडले होते आणि त्या गाड्या तिकडं पॅक होऊन गेल्या होत्या. म्हणजे अशी आमची पण गाडी पुढे जाऊन थांबून गेली आणि आम्हाला रस्ता बदलून परत दुसरीकडे यावं लागलं. सध्याची लेटेस्ट अपडेट की पोचलो आहे अक्कलकोटला. त्या बॉडी कंडिशन खराब आहे आणि सोबत राबी इकडं बघ. इकडं नाही बघायचं तुला. का नाही बघायचं भाई. सध्याची कंडिशन ही आहे की एनर्जी लो आणि सोबत काहीच नाही माहिती आहे. सध्या रूम भेटत नाही, काही नाही. कंडिशन अजून वाईट होत चाललेली आहे. 1 मिनिट. हां 11 वाजून 14 मिनिट झालेले. तर रूम भेटत नाही. तर विचार केला इकडे लोळून घेऊ. बघा लोळून घेतलेले सगळे लोळत आहे. लोळून घेतलेले. आवाजावरनं अंदाज काय की कंडिशन काय माझी. भाई माझा फर्स्ट टाईम होतं आहे की म्हणजे इतकं जास्त कंडिशन बॅड आहे. नाही तर होत नाही कधी. बस एवढंच आहे. गुड नाईट गाईज. भेटू उद्या सकाळी.